गुरुवर्यांच्या ऋणातून मुक्त होणे, ऋणातून कधीही मुक्त होत नाही. तरी आजच्या दिवशी शेवटच्या दिवशी येणाऱ्या सर्व कार्यकर्ते बंधूंवर भाविकांना जे जे गुरुवर्य आले, पूर्वार्धामध्ये जे भाविक आले ते उत्तरार्धामध्ये एका वेळी कसं समारंभ आहे का त्या सर्व गुरुवर्यांचे दर्शन व्हावं, यांची वाणी पुन्हा एकदा अशी वचन त्यांच्या ठिकाणी पडावं आणि संपूर्ण श्रावणाच्या पुण्य मिळावं यासाठी सांगायचं. कार्यक्रमाला उपस्थित तुमचे आदरणीय त्यांनी या मंदिराच्या जन्मदिवसामध्ये निरंतरपणे सेवा या ठिकाणी केली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार बनत आहे हा परिसर बनत आहे. गणपतीच्या सिद्धेश्वर मंदिराचे तटस्थ बघी सेवा शिवलिंग शिवाचार्य स्वामींच्या प्रतिबंधक गुरुवर्य शिवाचार्य मैसाळच्या मंदिरात डॉक्टर 1 से 8 डॉक्टर सगळ्यांनी शिवलिंग शिवाचार्य महामुनींच्या प्रतिबंधक चोळी मंडळाच्या श्री रामजी महाराज प्रतिबंधक पूज्य गुरुवर्य नागरिक स्वामींच्या प्रतिबंधक व्यासपीठावर असणाऱ्या सर्व मंडळींच्या प्रतिबंधक मुख्य सन्माननीय पोलीस पाटील प्रधान नागरिक आदरणीय सर्वांचे आधार मार्गदर्शक सन्माननीय अशोक बाबा पाटील, सन्माननीय अनिल अन्नदाता सखी भाऊ मोठ्या प्रमाणात प्रत्येक वर्षाला शेवटच्या समाप्तीच्या कार्यक्रमाला अन्नदानाचा कार्यक्रम त्या मंदिराच्या दर्शनासाठी अत्यंत अद्भुत सेवा सर्वांना सगळं हाताने मदत करणारे सन्माननीय सौभाग्य पाटील, सर्व भक्त मंडळ, अन्नाच्या बाबा सर्व कुटुंबीय, या प्रांगणामध्ये असणारे सर्व शरणार्थी बंधू आणि भगिनी, गेल्या 6 वर्षापासून कार्यक्रम या ठिकाणी निरंतरपणे चालू आहे. हा कार्यक्रम हा 6वं वर्ष आहे. श्रावण मासातले 6वं वर्ष आहे. 6 वर्ष कसे जात आहेत आपल्यालाही कळत जाता जाता 6 वर्ष झालं तरी या मंदिराचा काम पूर्ण होत नाही. कार्यक्रम मात्र अत्यंत भव्य दिव्य होता. हा भव्य दिव्य होण्याचे सर्वात कारण भगवान मल्लिकार्जुनाचं आहे. मल्लिकार्जुनाचे स्मरण करून 2च मिनिटाचे प्रार्थना रोजच ऐकत असतात. मी जास्त वेळ घेत नाही. वेळ घेण्याचा काही माझ्याकडे नाही, काही पक्षी सुद्धा नाही, पण सांगत असताना समारंभामध्ये ज्याने ज्याने आपल्याला या ठिकाणी या मंदिरासाठी मदत केली, या गुरुवर्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांचं आशीर्वाद झाला आणि 1 महिन्यामध्ये श्रावण जे श्रवण कार्यक्रम होतं ते सगळं आपला समोर ठेवलं. अनेक गुरुवर्यांनी आपणास अनेक दाखले पुस्तकांचे संपूर्ण 30 दिवस पुष्प होऊन झाली. पहिल्या दिवशी आम्ही म्हणत होतो एक पुष्प होईल नाही किंवा फक्त पाकळीच होते की काय ह्या वेळेला, कारण कार्यक्रमाचा जो सुद्धा होता आणि श्रोते मंडळी भक्त मंडळींची संख्या कमी झाली. मला वाटायला लागलं की काही पावसामुळे येत नाही, पण दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून जर बघितलं तर 5 दिवसामध्ये संपूर्ण वाढ होती की काय असा प्रसंग झाला. आणि पूज्य गुरुवर्य डॉक्टर शिवाचार्य स्वामींनी पहिल्या 5 दिवसात संपूर्ण हे प्रांगण भरून काढ त्यांच्या वाणीनं हा संपूर्ण त्यानंतर पाठीमागे बघितलेच नाही, कोणी झालेलं तुम्हाला दिसत नाही, सर्वांनी हजरी लावली. तुम्ही सर्वजण आलात, सर्वांचं मार्गदर्शन लावलं आणि ज्याने ज्याने गेल्या 30 दिवसामध्ये अन्नदाता सखी भाऊ या प्रत्येक दिवसासाठी एक परिवार